नाना पटोले यांनी महायुतीला अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे। विधान परिषदेसाठी महायुतीकडे 9 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। महायुतीने 9 पैकी 1 उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं नाना पटोलेंनी म्हटलंय। तर मवियाकडे 3 उमेदवारांची मतं आहेत असं नाना पटोले यांनी दावा केला आहे। मविया जे विरोधी पक्षातील 3 पक्ष आहेत यामध्ये शिवसेना युबीटी असेल किंवा राष्ट्रवादी एसपी आणि त्याचबरोबर काँग्रेस असे हे पक्ष असताना सत्ताधारी भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी 9 जागा दिलेल्या आहेत, 9 उमेदवार दिलेले आहेत, पण एक अर्ज त्यांनी मागे घ्यावा अशी असं एक विनंती करणारं पत्र नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांनी दिलेलं आहे। तर महायुतीकडे फक्त या ठिकाणी 9 आहेत, 9 पैकी 1 उमेदवारी अर्ज मागे घ्यावा कारण महाविकास आघाडीकडे 3 उमेदवार जिंकून आणण्यासाठी संख्याबळ असल्याचा दावा नाना पटोलेंनी केला आहे। त्यामुळे नाना पटोलेंची ही विनंती आता महायुती मान्य करणार का ते बघावं लागेल। आमच्याजवळ महाविकास आघाडी म्हणून आमच्याजवळ 3 कॅन्डिडेटचे मतं आहेत आणि म्हणून आम्ही 3 कॅन्डिडेटचा फॉर्म भरलेला आहे। त्याच्यामुळे जे काही महायुतीकडून 9 फॉर्म आलेले आहेत त्यांना आमची विनंती राहणार आहे की तुम्ही तुमचा एक विड्रॉल करून बिनविरोध निवडणूक करा, ही भूमिका महाविकास आघाडीची राहणार आहे। की लोकसभेला नरेटिव्ह सेट करून त्यांना असं वाटायला लागलेलं आहे तर प्रत्येक निवडणुकीमध्ये असा फेक नरेटिव्ह सेट होऊ शकतो। अशातलं काही नाही, आमचे सगळेच्या सगळे विधान परिषदेचे उमेदवार जिंकतील आणि त्यांची 3वरची फॉर्मची संख्या ही 2वर येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।